This is our fifth lecture on the topic, that is chapter number 11, electric current through conductors of 11th science of Maharashtra board. And in today's lecture we are discussing few points. These are important one. Few points. The first one is, what is relaxation time of the moving electrons or the conduction electron. कंडक्शन इलेक्ट्रॉनचा रिलॅक्सेशन टाइम काय असतो, कशाला म्हणायचं रिलॅक्सेशन टाइम, ते आपण डिस्कस करणार आहे. नेक्स्ट वी आर फाइंडिंग द रिलेशन बिटवीन ड्रिफ्ट वेलॉसिटी अँड रिलॅक्सेशन टाइम. ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि रिलॅक्सेशन टाइम यांच्यामध्ये काय रिलेशन असतं, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम. अँड द थर्ड पॉइंट इज, व्हॉट इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड करंट डेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड आणि करंट डेन्सिटी यांच्यामध्ये काय रिलेशन असतं ते पण आपण बघणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि करंट डेन्सिटी आणि रेजिस्टिव्हिटीचा कॉन्सेप्ट पण आपला आता इंट्रोड्यूस होणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पण व्यवस्थित लक्ष ठेवा. सो ऑल दिस 3 पॉइंट्स वी आर डिस्कसिंग, इन विच द फर्स्ट पॉइंट इज, व्हॉट इज रिलॅक्सेशन टाइम. सो रिलॅक्सेशन टाइम इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल टॉ. टॉर्कचा जो सिम्बॉल आहे तोच सिम्बॉल म्हणजे टॉ हा या ठिकाणी वापरला जातो रिलॅक्सेशन टाइम साठी. ओके, नाउ let us consider a metal or a metal conductor in which there are atoms of that substance. These black circles or black spheres, you can say spheres, represents the atoms of that substance. Suppose this is a copper, then these black circles or black area represented by these dots are nothing but atoms of iron. If this is copper conductor, then these are copper atoms. If this is aluminium, then these are aluminium atoms. Okay, now in conductor, there at room temperature there exist large number of free electrons called conduction electrons. या कंडक्टर मध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, हे आपल्याला माहिती आहे ऍट रूम टेम्परेचर. याच्याबद्दलचं आपण डिस्कशन केलेलं आहे. सो दीज रेड डॉट्स रिप्रेझेंट्स द फ्री इलेक्ट्रॉन कंडक्शन इलेक्ट्रॉन्स. नाउ टेल मी, इन विच स्टेट दीज इलेक्ट्रॉन्स अपीयर्स ऍट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला या इलेक्ट्रॉनची स्टेट कशी असते, वेदर दे आर फिक्स at fixed position or they are moving randomly. Yes, all these electrons are moving randomly in that conductor with velocity nearly 10 to the power 5 meter per second to 10 to the power 6 meter per second. हे आपल्याला माहिती आहे. रूम टेम्परेचरला हे जे कंडक्शन इलेक्ट्रॉन आहेत की जे ॲटम मधनं बाहेर आलेले आहेत, त्या सराउंडिंगच्या एनर्जीमुळे यांचा प्रत्येकाचा स्पीड जवळपास 10 to the power 5 मीटर पर सेकंद ते 10 to the power 6 मीटर पर सेकंद एवढा असतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके, नाउ इफ यू अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड टू दिस कंडक्टर, देन व्हॉट हॅपन्स, ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग रॅन्डमली. या रॅन्डमली मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनवर या इलेक्ट्रिक फील्डमुळे, आता ही इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या दिशेने आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड असते ना, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनने असेल. बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रिक फील्ड ऑल दीज रॅन्डमली मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स एक्सपिरियन्सेस फोर्स. आता या इलेक्ट्रॉनवर जो फोर्स ऍक्ट होईल तो फोर्स कोणत्या दिशेने ऍक्ट होतो, सांगा पटकन. बरोबर आहे, ऑल दीज इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्सेस अ फोर्स इन अ डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शननी आहे, तर या सगळ्या फ्री इलेक्ट्रॉनवर म्हणजे कंडक्शन इलेक्ट्रॉनवर या डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होईल. फोर्स ऍक्ट झाल्यामुळे काय होईल, ते जे रॅन्डमली मूव्ह होणारे इलेक्ट्रॉन आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शननी वेलॉसिटी मिळेल किंवा एक्सलरेशन मिळेल. सो ऑल दीज इलेक्ट्रॉन आर ट्राइंग टू मूव्ह इन अ डायरेक्शन अपोजिट टू द electric field. All these electron tries to move in the direction opposite to the electric field. Okay, त्या
आणि ज्या वेलॉसिटीने ते इलेक्ट्रॉन मूव्ह होतात त्या वेलॉसिटीला ड्रिफ्ट वेलॉसिटी आपण म्हणतो. हे सगळं आपल्याला माहिती आहे. ऑल दिस थिंग यू नो. Now, these electrons which are moving randomly in the conductor, the point which is assumed regarding their motion is like this. These electrons do not collide with each other. बघा आता अझम्पशनचा पॉइंट आहे. एवढे फ्री इलेक्ट्रॉन जर त्या ठिकाणी त्यांची टक्कर होणार आहे आपसामध्ये हे आपल्याला पण समजतं. पण काय अज्युम केलं गेलंय? इट इज अज्युम दॅट these randomly moving electron never collide with each other. न पटण्यासारखा पॉइंट आहे पण पटून घ्या. आपण हे अज्युम केलंय. These electron do not collide with each other. मग these electron collide with only the iron core. आयन कोर म्हणजेच हे ॲटम्स. त्या सबस्टन्सचे जे ॲटम्स आहेत त्या ॲटम सोबतच ते इलेक्ट्रॉन कोलाइड करतील, एकमेकांसोबत कोलाइड करणार नाहीत. पॉइंट शुड बी रिमेंबर. ओके ठीक आहे. मग हे जे रॅन्डमली मूव्ह होणारे इलेक्ट्रॉन आहेत ते या ॲटम सोबत म्हणजे त्या सबस्टन्सच्या ॲटम सोबतच कोलाइड होतील. दोन इलेक्ट्रॉनचं कधीही कोलिजन होणार नाही असं आपण अज्युम केलंय. नाउ लो, मी आता हा इलेक्ट्रॉन ब्ल्यू कलरनी दाखवतोय. सपोज दिस इलेक्ट्रॉन मूव अँड इट कोलाइड विथ दिस ॲटम. या ॲटमशी हा कोलाइड झाला. कोलाइड झाल्यानंतर हा इलेक्ट्रॉन या डायरेक्शननी गेला, तो या ॲटमशी कोलाइड झाला. इथून इथपर्यंत जाण्यासाठी काहीतरी त्याला वेळ लागला. नंतर इथून हा रिफ्लेक्ट झाला किंवा त्याचं कोलिजन झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉन या डायरेक्शननी गेला. नंतर या ॲटमशी कोलाइड झाला, तो या डायरेक्शननी गेला, या ॲटमशी कोलाइड झाला, नंतर तो या डायरेक्शननी गेला, या ॲटमशी कोलाइड झाला अँड सो ऑन. असं हे सुरू असेल. दिस कोलिजन गोज ऑन कंप्लीटिंग सक्सेसिव्हली. नाव इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला काहीतरी वेळ लागेल. सपोज दॅट टाइम इज से T1 और τ1. इथून इथपर्यंत जाण्यासाठी τ1 एवढा वेळ लागला. इथून इथपर्यंत जाण्यासाठी समजा τ2 वेळ लागतोय. इथून इथपर्यंत जाण्यासाठी से T3, मी T3 म्हणतो त्याला, τ3 म्हणण्यापेक्षा T3 एवढा टाइम लागला. इथून इथपर्यंत जाण्यासाठी T4 एवढा टाइम लागला. आता हा टाइम इंटरवल, दिस 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 टाइम इंटरवल्स आर डिफरंट. दिस टाइम इंटरवल्स आर डिफरंट. हा या ॲटम पासून या ॲटम पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम कोलिजन नंतर, या ॲटम पासून या ॲटम पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम हे वेगवेगळे असतील. सो वी हॅव टू कन्सिडर ॲव्हरेज टाइम. कोणता एक टाइम आपल्याला म्हणता येणार नाही एवढाच टाइम असेल म्हणून. सो वी हॅव टू कन्सिडर ॲव्हरेज टाइम बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन ऑफ द इलेक्ट्रॉन. हा जो इलेक्ट्रॉन याच्याशी कोलाइड झाला, नंतर याच्याशी कोलाइड झाला, नंतर याच्याशी कोलाइड झाला, नंतर याच्याशी कोलाइड झाला, तर सक्सेसिव्ह कोलिजन म्हणजे एकानंतर एक. सक्सेसिव्ह मीन्स एकानंतर एक येणार आहे, वन आफ्टर अनदर. सक्सेसिव्ह मीन्स द ॲव्हरेज टाइम बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन इट इज कॉल्ड रिलॅक्सेशन टाइम. तो जो इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ॲटम सोबत कोलाइड होतोय तर सक्सेसिव्ह कोलिजन मधला ॲव्हरेज टाइम, सक्सेसिव्ह कोलिजन मधला टाइम नाही म्हटलं मी, द ॲव्हरेज टाइम बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड रिलॅक्सेशन टाइम. त्याला रिलॅक्सेशन टाइम असं म्हणतात. ओके, सो दिस इज फर्स्ट पॉइंट of our lecture. What is relaxation time? It is the average time between successive collision of the conduction electron in the metal when electric field is applied. When electric field is applied, the condition is there. Electric field apply केल्यानंतर जो सक्सेसिव्ह टाइम असतो, जो टाइम असतो सक्सेसिव्ह कोलिजन मधला त्याला आपण काय म्हणायचं? रिलॅक्सेशन टाइम. सेकंड पॉइंट इज वी हॅव टू फाइंड रिलेशन बिटवीन ड्रिफ्ट वेलोसिटी अँड रिलॅक्सेशन टाइम. First we will discuss it in magnitude form only and then we will discuss it in vector form. Magnitude form मध्ये त्या ठिकाणी साइन येणार नाही, मायनस साइन कुठेच येणार नाही. पण वेक्टर फॉर्म म्हटलं की आपल्याला डायरेक्शनचा विचार करावा लागेल आणि तिथे मग तुमच्या निगेटिव्ह साइनचं पण इंट्रोडक्शन होईल.
Okay, so first we will discuss magnitude form, and then we will discuss the same derivation will be discussed on the basis of direction, means in vector form. Okay, now let us consider a conductor in which there is an electron having charge E and having mass m. So let E is charge on the electron, m is mass of the electron, and it is in the electric field E. Suppose this electron in the conductor experiences an electric field E because of the external source. त्या कंडक्टरला आपण एक्सटर्नल सोर्स जोडलाय, त्यामुळे त्या कंडक्टरच्या आतमध्ये जो फ्री इलेक्ट्रॉन आहे त्या फ्री इलेक्ट्रॉनला किती इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्स होत आहे? ई एवढी. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती आहे? स्मॉल ई एवढा. आणि इलेक्ट्रॉनचा मास किती आहे? स्मॉल एम एवढा. मग आता तो जो इलेक्ट्रॉन आहे, हा जो समजा इलेक्ट्रॉन आहे, तर या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज ई आहे. या इलेक्ट्रॉनवर जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करसाल ई एवढी, तर हा इलेक्ट्रॉन किती फोर्स एक्सपिरियन्स करेल? द फोर्स एक्सपिरियन्स बाय इलेक्ट्रॉन इन द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर and it is force is equal to E, electric field intensity. काय व्याख्या आहे? What is definition of electric field intensity? It is the force acting per unit charge. एका युनिट चार्ज वर किती फोर्स ऍक्ट होतो? तर ई एवढा. मग ई एवढ्या चार्ज वर किती फोर्स ऍक्ट होईल? द फोर्स एक्सपिरियन्स बाय चार्ज ई विल बी unit charge experiences force capital E. So charge small e will experience how much force? It will experience force E into E. On unit charge, the force in the electric field is capital E. So on charge small e, the force will be E into E. Okay. एवढा फोर्स त्या कंडक्टर मधला जो फ्री इलेक्ट्रॉन आहे त्या फ्री इलेक्ट्रॉन वर ऍक्ट होईल. किती? ई इंटू ई. मग आता फोर्स जर ऍक्ट झाला तर त्या फोर्समुळे तो मूव्ह व्हायला लागेल एका पर्टिक्युलर डायरेक्शननी, अपोजिट टू द इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला माहिती आहे. आणि तो जर मूव्ह झाला तर त्या मूव्ह होण्यामुळे किंवा त्या मोशन चेंजमुळे तिथे एक्सलरेशन तयार होईल. सो दॅट एक्सलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास ऑफ द इलेक्ट्रॉन. द एक्सलरेशन अक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन इज फोर्स एक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन अपॉन mass of the electron. General formula, force is E into E and mass is m. So this much acceleration will be experienced by the electron which is inside that conductor because of the applied electric field. Applied electric field मुळे त्या इलेक्ट्रॉन वर एवढं acceleration act होईल. किती? E into capital E, small e into capital E upon small m. ठीक आहे. Now we have to find velocity. Acceleration मिळाला आपल्याला, तर velocity जी त्या इलेक्ट्रॉनला मिळणार आहे ती कोणती असते? ड्रिफ्ट वेलॉसिटी. इलेक्ट्रिक फील्ड मुळे इलेक्ट्रॉनला मिळालेली वेलॉसिटी असते ड्रिफ्ट वेलॉसिटी. आता या वेलॉसिटीमुळे, ड्रिफ्ट वेलॉसिटीमुळे तो इलेक्ट्रॉन जो जाणार आहे एका पर्टिक्युलर डायरेक्शननी जात असताना तो त्या ऍटम सोबत कोलाइड होईल. मग त्या वेलॉसिटीला मी असं लिहू शकतो का? एक्सलरेशन अक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन इनटू द टाइम. वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे एक्सलरेशन असतं ना. मग मला वेलॉसिटी काढायची असेल तर एक्सलरेशन इनटू टाइम करावं लागेल. पण आता याला जे एक्सलरेशन मिळतं या इलेक्ट्रॉनला, या मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनला जे एक्सलरेशन मिळतं, तर त्या दरम्यान जर आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे तर एक्सलरेशन इंटू टाइम, हा टाइम कोणता घेसाल? एक्सलरेशन इंटू टाइम. टाइम म्हणजे टाइम इंटरवल घ्यावं लागेल एक ठराविक. वी हॅव टू कन्सिडर वन पर्टिक्युलर टाइम इंटरवल, अँड दॅट टाइम इंटरवल इज नथिंग बट टाइम बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन कॉल्ड एज रिलॅक्सेशन टाइम. सो दॅट्स वाय drift velocity is equal to acceleration into relaxation time, and acceleration is E into E upon m into relaxation time means tau. So this is formula for drift velocity and relaxation time. It is the relation between drift velocity and relaxation time. Hello.
एकदम छोटा सा डेरिवेशन है, एकदम स्मॉल डेरिवेशन, एकदम छोटा सा डेरिवेशन है कि जिसमें आपको बताना है कि ड्रिफ्ट वेलोसिटी और रिलैक्सेशन टाइम इनमें क्या रिलेशन होता है. द रिलेशन इज ड्रिफ्ट वेलोसिटी इज इक्वल टू ई इंटू ई अपॉन एम इंटू द रिलॅक्सेशन टाइम. सो दिस इज इन मॅग्निट्यूड फॉर्म. डायरेक्शनचा आपण विचार केलेला नाही. डायरेक्शनचा विचार केल्यानंतर आपण त्याचा वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं, म्हणजे मायनस साईन प्लस साईन त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होतात. तो फॉर्म येणारच आहे. द ड्रिफ्ट वेलोसिटीज फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ड्रिफ्ट वेलोसिटीज व्ही डी इज इक्वल टू जे अपॉन एन ई का. जे मीन्स करंट डेन्सिटी, एन मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इंटू ई इज चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. सो व्ही डी इज इक्वल टू जे अपॉन एन ई फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो दी look at this. This is formula for drift velocity as well as this is formula for drift velocity. Left hand side of both these equation is same. So equate these formulas. So J upon NE is equal to E into E upon M into tau. tau आणि J वेगवेगळा दिसतोय, बघा व्यवस्थित लक्ष ठेवा. So you can write E is equal to, E का फॉर्मूला अपने को बनाना है इलेक्ट्रिक फील्ड का. सो M इधर आ गया, एन ई स्क्वायर और इधर आ गया एन ई स्क्वायर, एम ऊपर गया, ये टॉ इधर जाएगा, टॉ नीचे आएगा, बराबर है, और ए जे ऊपर ही रहेगा. देखो बराबर, देखो ई का फॉर्मूला मैंने बनाया, ई इधर शिफ्ट हो गया, ये बन गया ई स्क्वायर, टॉ इधर शिफ्ट हो गया, टॉ आ गया इधर नीचे, जे इधर ही है इसलिए जे इधर ही रहा. लुक एट दिस फॉर्मूला, ई इज इक्वल टू एम अपॉन एन ई स्क्वायर टॉ इंटू जे. सो दिस इज the relation between electric field and current density in magnitude form. डायरेक्शन घेतलेली नाही आपण. दिस इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड एंड करंट डेन्सिटी. ये बन गया अपना तीसरा इक्वेशन. आता व्यवस्थित लक्ष द्या, थोडस वेगळ्या डायरेक्शन मी तुम्हाला सांगतोय. इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला काय असतं, व्होल्ट पर मीटर, बरोबर आहे. याला मी एक्स म्हणतो, याला मी एक्स कन्सिडर करतोय. आय एम कन्सिडरिंग दिस टू बी एक्स. आणि दिस इज करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी मीन्स एम्पियर पर मीटर स्क्वेअर. बघा लेफ्ट हँड साइडचं युनिट आहे व्होल्ट पर मीटर. हा एक्स, याला मी एक्स म्हटलं, याचं युनिट काहीतरी एक्स आहे. जे करंट डेन्सिटी म्हणजे करंट पर युनिट एरिया म्हणजे एम्पियर पर मीटर स्क्वेअर असं याचं युनिट आहे. तर मग मला सांगा या एक्सचं युनिट काय असेल. एक्सचं युनिट बनतं व्होल्ट मीटर स्क्वेअर अपॉन एम्पियर मीटर, मीटर मीटर कॅन्सल, व्होल्ट अपॉन एम्पियर, व्ही बाय आय, म्हणजे व्ही बाय आय बनतं ओहम, ओहम मीटर. यानी की ही जी टर्म आहे या टर्मचं युनिट असेल ओहम मीटर. सो दिस टर्म रिप्रेझेंट्स ओहम मीटर अँड ओहम मीटर, दिस इज युनिट ऑफ व्हॉट, दिस इज युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी, or it is also called as specific resistance.
इस टर्म का यूनिट आ गया ओहम मीटर, मीन्स दिस टर्म इज नथिंग बट द स्पेसिफिक रेजिस्टेंस और रेजिस्टिविटी and it is represented by symbol rho. So I will replace this bracket by this particular quantity called as specific resistance rho, and this is nothing but the specific resistance. So as per our discussion, this is nothing but the resistivity or specific resistance. So you can write this equation as E is equal to, it is represented by symbol rho J. And this is another relation between electric field intensity and current density in terms of specific resistance. This is relation between electric field and current density in terms of mass of the electron, charge on the electron, and relaxation time. So all this point you have to remember. This formula you have to remember. ये तो आपको पता ही है, VD इज इक्वल टू J अपॉन एन ई. कितना फोर्स एक्ट होगा इलेक्ट्रॉन पर इलेक्ट्रिक फील्ड में, ये फॉर्मूला आपको पता ही है, वो कुछ याद करने की जरूरत नहीं है, लेकिन ये फॉर्मूला आपको याद करना है. ड्रिफ्ट वेलोसिटी इज इक्वल टू एक्सेलरेशन इनटू रिलैक्सेशन टाइम, एंड द फॉर्मूला इज E अपॉन m इनटू tau. ओके, सो दिस इज द रिलेशन बिटवीन ड्रिफ्ट वेलोसिटी अँड रिलॅक्सेशन टाइम इन मॅग्नेट्यूड फॉर्म. मी इथे कुठेच डायरेक्शनचा विचार केलेला नाही. नाउ I am discussing the same derivation in vector form. Means I am discussing all these things in terms of direction. आता लक्ष ठेवा. So let us consider a conductor. In that conductor there is a free electron, say called as conduction electron, having charge small e, having mass small m, and if this conductor is connected to the electric field experienced by that electron will be capital E. So E is the applied electric field. Now I am considering direction. As electric field intensity is a vector quantity, so I am giving the vector notation to electric field intensity. Charge on the electron, it is a scalar quantity. Mass of the electron, it is also scalar quantity, so it does not contain any bar on its head. Now the force experienced by the electron, force is a vector quantity. त्या इलेक्ट्रॉन वर ऍक्ट होणारा फोर्स, इलेक्ट्रॉन वर निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तुम्ही त्याला ठेवलंय, आणि इलेक्ट्रिक फील्ड जर या दिशेने असेल तर या इलेक्ट्रॉन वर कोणत्या दिशेने फोर्स ऍक्ट होईल, इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट. सगळ्यांना माहिती आहे. सो द फोर्स एक्सपिरियन्स बाय द इलेक्ट्रॉन electric field is opposite, so that's why this negative sign is there. So vector F is equal to minus E into capital E. F च्या डोक्यावर बार आणि E च्या डोक्यावर बार, कारण की दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत. फोर्स पण वेक्टर आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पण वेक्टर आहे. निगेटिव्ह साइन काय दाखवत आहे, द निगेटिव्ह साइन शोज दॅट द फोर्स एक्सपिरियन्स बाय द इलेक्ट्रॉन is in opposite direction to that of the applied electric field. Note the importance of this negative sign. This shows that the force experienced by the electron is in opposite direction to the applied electric field. Now, we have to find acceleration. Acceleration is also vector quantity. Force is vector quantity. So, acceleration is force upon mass. Now, force is minus E into E upon M. E is also vector quantity. So, in vector form, the expression for acceleration becomes the acceleration experienced by the electron in electric field or inside the conductor is minus E into E upon M. So, what this negative sign shows that? The negative sign shows that electron will acquire an acceleration in a direction opposite to the direction of electric field. इलेक्ट्रॉनला मिळालेलं ऍक्सलरेशन पण इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शननीच असेल. इलेक्ट्रॉनवर ऍक्ट होणारा फोर्स पण इलेक्ट्रिक फील्डला अपोजिट डायरेक्शननीच असेल. दोन्ही पॉइंट या ठिकाणी क्लिअर झालेत तुमचे. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड ड्रिफ्ट वेलोसिटी. ड्रिफ्ट वेलोसिटी इज ऑल्सो अ वेक्टर. इट इज having particular direction. So drift velocity is equal to acceleration
इंटू रिलॅक्सेशन टाइम. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. एक्सलरेशन किती आहे? एक्सलरेशन इज मायनस ई इंटू कॅपिटल ई अपॉन एम. आता वेक्टर फॉर्म घेतोय मी, ईला मी वेक्टर म्हणावं लागेल कारण इट इज अ वेक्टर क्वांटिटी आणि एक्सलरेशन निगेटिव्ह आहे. सो दॅट निगेटिव्ह साइन इज ड्यू टू एक्सलरेशन इंटू रिलॅक्सेशन टाइम. बघा आता, सो ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू मायनस ई इंटू कॅपिटल ई into relaxation time upon mass. So what this negative sign shows? This negative sign shows that the drift velocity of electron is opposite to, इकडे कोणती वेक्टर क्वांटिटी आहे? इकडे ई ही इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शननी कोण असेल? ड्रिफ्ट वेलॉसिटी. सो इन वेक्टर फॉर्म the relation between drift velocity and electric field, or the relation between drift velocity and relaxation time, is this, containing negative sign. Negative sign is due to opposite direction of drift velocity and electric field. Now, drift velocity, current density is also vector quantity. आपल्याला माहिती आहे current density vector quantity आहे. करंट डेन्सिटीची डायरेक्शन ही इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने असते, आपण बघितलं होतं, बरोबर आहे. डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी इज इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि ड्रिफ्ट वेलॉसिटी काय? इलेक्ट्रॉनची ड्रिफ्ट वेलॉसिटी काय असते? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते. मीन्स ड्रिफ्ट वेलॉसिटी अँड करंट डेन्सिटी आर इन अपोजिट डायरेक्शन. सो व्ही डी इज इक्वल टू मायनस जे टाइम्स एन ई. आहे बरोबर? हे लक्षात आहे सगळ्यांना? आठवतं मी रिपीट केलं, तीनदा रिपीट केलं त्या लेक्चरमध्ये की ड्रिफ्ट वेलॉसिटीची डायरेक्शन करंट डेन्सिटीच्या अपोजिट असते. अपोजिट असल्यामुळे इथे मायनस साइन आली. हे डोक्यावरचे वेक्टरचे बार आहेत. हे मायनस साइन येते डोक्यावरचे बार आहेत वेक्टर साइन दाखवण्यासाठी. सो फ्रॉम 2 and 1 दिस इज मायनस, दिस इज मायनस. दोन्ही साइडच्या मायनस साइन होतील कॅन्सल and we will get the same relation. बरोबर आहे का? बघा, ज्या क्वांटिटी वेक्टर त्या फक्त वेक्टर करून टाकला, कारण की मायनस साइन आणि मायनस साइन दोन्हीकडची आल्यामुळे कॅन्सल होऊन गेली. निगेटिव्ह साइन गेट कॅन्सल्ड. सो वी गेट द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड करंट डेन्सिटी इन वेक्टर फॉर्म. In vector form we have considered direction. In vector form is like this. And if you remove this bar, magnitude form मधलं तुम्हाला रिलेशन माहितीच आहे. And in the same way, the relation between electric field intensity and current density in terms of resistivity is like this. Resistivity पण वेक्टर क्वांटिटी नाही, ती स्केलरच आहे. बघा कशावरून मिळेल तुम्हाला? मास स्केलर आहे, एन पण स्केलर आहे, ई पण स्केलर आहे आणि रिलॅक्सेशन टाइम पण स्केलर आहे, त्यामुळे ही पण स्केलरच असेल. सो इन वेक्टर फॉर्म द सेम डेरिवेशन कॅन बी रिटर्न लाईक दिस. आपण मॅग्निट्यूड फॉर्म पण घेतला आणि वेक्टर फॉर्म पण घेतला. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन टाका.